Good morning, student. Today, in our EVS lecture, let us study the lesson number 3. बघा विद्यार्थिनींनो, आपण आज आपल्या परिसर 1च्या तासिकेला लेसन नंबर 3 पाहायचा आहे. द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजेच याचा अर्थ होतो पृथ्वी आणि जीवसृष्टी. अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. आणि लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे जीवसृष्टी. बघा, तुम्हाला सगळ्यांनी आधी EVSचं इंग्लिशमधलं पुस्तक काढायचं आहे. हा लेसन जो आहे तो सायन्सचा आहे, त्यामुळे तो आपल्याला इंग्लिशमधनं बघायचा आहे. पेज नंबर 11 काढा सगळ्यांनी. ओके, बघा सगळ्यांना ही आकृती दिसते की नाही? बघा बरं, या आकृतीमध्ये काय काय आहे. तर इथे साधारणपणे आपल्याला आपल्या आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर असतं ना, वातावरण, त्याचं चित्र दाखवलेलं आहे. आणि त्याचे लेयर्स आहे. सगळ्यात खाली जो लेयर आहे बघा, मी बोर्ड दाखवला आहे तिथला, लिथोस्फिअर लिहिलेला आहे तिथे, लिथोस्फिअर. देन मधला जो पार्ट आहे तो हायड्रोस्फिअर आणि सगळ्यात वरचा जो आहे तो ॲटमॉस्फिअर. आता बघा, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. बघा, वातावरण वातावरणामध्ये आपल्या आजूबाजूचे वातावरण, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला कशाचे चित्र दिसत आहे? पक्षी उडत आहे, आकाश आहे, ढग आहे, वातावरण आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, वायू असतात वातावरणामध्ये. नंतर खालचा जो पाण्याचा जो पार्ट आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणतात. बघा तिथे जलचर दिसत आहे तुम्हाला, मासे आहे, बदक आहे. जो पाण्याने व्यापलेला भाग आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणतात. आणि त्याच्यानंतर जो जमिनीचा पार्ट आहे, जिथे माती, दगड, खडे असा जो पार्ट आहे त्याला लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण असे म्हणतात. आणि या तिघांचं मिळून जे तयार होतो दॅट इज कॉल्ड बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. आता बघा, वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? व्हॉट नीड डू वी मीट थ्रू द ब्रीदिंग? फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? हे जे 4 प्रश्न आहे, पहिलं आहे वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? तुम्हाला पाणी कुठून मिळतं? तर आपण त्याचा आन्सर देऊ शकतो विहीर, नदी, तलाव. देन वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? आपण घरं कशावर बांधू शकतो? तर ऑन द लँड, जमिनीवर. देन व्हॉट नीड डू वी मीट थ्रू द ब्रीदिंग? श्वासोच्छ्वास करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर ऑक्सिजन. आणि तो कुठून मिळतो? अँड फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट? आपल्याला प्रकाश कुठून मिळतो? तर या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ते सगळे आपल्याला कुठून मिळतात? फ्रॉम आवर ॲटमॉस्फिअर, आपल्या वातावरणातून, आपल्या आजूबाजूच्या सभोवतीच्या वातावरणातून मिळतात. अँड दॅट इज द मेन नॅचरल रिसोर्सेस: एअर, वॉटर, लँड अँड लाईट. On the surface of the earth we find land in some places and water in others. The earth is surrounded by the atmosphere. There are living things on land, in water and in air. Sun is the cause of many natural processes of the earth. Water, land, air constitute envelopes of the earth, namely the hydrosphere, lithosphere and atmosphere, and the biosphere spread in all other spheres. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी जमीन दिसते, काही ठिकाणी पाणी असतं, काही ठिकाणी आणि त्याच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये हवेचं आवरण असतं. मग काही सजीव जे आहे ते जमिनीवर राहतात, काही सजीव पाण्यात राहतात. आणि सूर्यामुळे आपल्याला काय मिळते? तर उष्णता मिळते, प्रकाश मिळतो. तर पृथ्वीवरील जे पाणी, हवा, जमीन, सजीव, शिलावरण, जलावरण, वातावरण हे सगळं मिळून तयार होतं बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण. आले लक्षात? आता द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर आपल्याला पाहायचं आहे. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण अँड हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. बघा, तुम्हाला ही फिगर दिसते की सगळ्यांना? याच्यामध्ये दोन तुम्हाला इथे पार्ट केलेले 2 कलरमध्ये आहे. इकडचा जो पार्ट आहे तो लँडचा आहे, जो ब्राऊन रंगाने रंगवलेला आहे. 1/3 म्हणजे 1/3 पार्ट लँड जर असेल आणि वॉटरचा ब्ल्यू कलरने दाखवला आहे 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे एवढा पोर्शन आपल्या परिसराचा लँडने व्यापलेला असतो, तर एवढा पोर्शन हा पाण्याने व्यापलेला असतो. द अर्थ क्रस्ट इज हार्ड. इट इज मेनली मेड ऑफ रॉक. When we travel in hilly regions, we see the layers of soil and rock along the road cuts.
We see grassy expanses of land in some places and only sand in other. The land is covered with crops in some places and with forest in other. Sometimes we get to see the deeper layers of the soil into which the tree roots spread. तर बघा विद्यार्थिनींनो, आपल्या आजूबाजूचं जे बाहेरचं कवच आहे ते माती आणि खडकांचं मिळून बनलेलं आहे. डोंगर भागातून प्रवास करताना जमिनीचे आपण खडकांचे थर पाहतो. तर जमिनीचा जो पार्ट आहे तो काही ठिकाणी गवताळ असतो, काही ठिकाणी ओसाड असतो, तर काही ठिकाणी वाळू असते आणि काही ठिकाणी पिकांनी ती जमीन झाकलेली असते. झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात आणि आपल्याला काही ठिकाणी पर्वतांचे उतारही दिसतात. त्याच्यानंतर अशा पद्धतीने देअर आर जेंटल माउंटेन स्लोप ॲज वेल ॲज sheer cliffs of the rock. All these land features are the part of the Earth's lithosphere. Much of the Earth's surface is occupied by water. The lithosphere extends under the water too. बघा विद्यार्थिनींनो, तर आपल्याला अशा प्रकारे जे पार्ट्स दिसतात आहे, काही ठिकाणी उंच खडे, तर काही ठिकाणी जमीन, दगड आणि बराचसा जो पार्ट आहे पृथ्वीचा तो पाण्याने व्यापलेला असतो आणि पृथ्वीचे जे बाहेरचं कवच आणि त्याचा खालचा भाग असं मिळून साधारणतः लिथोस्फियर तयार होते. ओके.